हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 22. आणि त्याच वेळी चंद्रपूरमध्ये काही वेगळं घडत होतं. शक्तिसिंह काल रात्री बाहेरगावहून परतत होता. आईसाहेब, आबासाहेब आणि तेजू लग्नासाठी गेलेले त्याला समजले. तो मनातून वैतागला होता. एवढे अगत्याने जाण्याचे काय नडले होते? घरचे कार्य असल्यासारखी का म्हणून गेले हे सर्व? त्याला त्या गोष्टीचा राग आला होता. सकाळी तो उठला. नेहमीप्रमाणे सर्व आवरले. त्याचे लक्ष शोकेसमधल्या मोकळ्या जागेकडे गेले. अरे, इथे तर आपला फोटो होता. कोणी हलविला? आपल्या रूममध्ये येऊन आपला फोटो जागेवरून हलविण्याची कोणाची हिंमत झाली? त्याने शोधक नजरेने बघितले. त्याला टेबलावर आडवी ठेवलेली फोटो फ्रेम दिसली. त्याने ती उचलली आणि त्याला ते दिसले. तो आश्चर्याने आपल्याच फोटोकडे पाहत होता. काचेवर लिपस्टिकचे डाग, पण ते ओठांचे आहे हे त्याच्या लक्षात आले. आपल्या फोटोला लिपस्टिक लावून कोणी किस केलंय? लिपस्टिक तर फक्त तेजूकडे आहे. त्या नुपूरने जाताना तिला गिफ्ट दिलेली. पण हे ठसे तेजूचे नाही, मोठ्या ओठांचे आहेत. बाहेरचे कोणी आले तरी आपल्या रूममध्ये येण्याचे कोणाचे धाडस आहे? त्याला त्या गोष्टीचे जास्तच कुतूहल वाटू लागले. शक्तिसिंहाने त्याच्या रूमचे बारकाईने निरीक्षण केले. नक्कीच कोणीतरी आपल्या रूममध्ये येऊन गेले आहे. कोण असेल? त्याची उत्सुकता वाढली. त्याने बायजाला हाक मारली. बायजा धावत आली. घाबरून म्हणाली, जी सरकार, आमच्या खोलीत कोण आले होते? ते 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 काय स्पष्ट सांगा. सरकार, पाहुणीबाई रातच्याला खोलीत होत्या. कोण पाहुणीबाई? मी ओळखतो. व्हयजी, धाकल्या सरकारांच्या संगनं आलत्या ना त्या. कोण? तुम्ही त्यासनी तुमच्या खोलीत नाही यायचं सांगितलं होतं आणि खाटावरची कापडं बदलायला सांगितली नव्हतं, त्या पाहुणीबाई. आश्चर्याने शक्तिसिंह ओरडला. व्हयजी, त्या कधी आल्या होत्या? ज्या दिवशी तुम्ही गेलात नव्ह, त्या दिवशी आल्या. कशाला? तुला माहिती आहे? आता येतो, म्हणत बायजा आत परतली. वरती तेव्हा तिच्या हातात नुपूरच्या लग्नाची पत्रिका होती. ती शक्तिसिंहाला देत बायजा म्हणाली, हे द्यायला आलत्या. लग्नपत्रिका? तेव्हाच आपल्या घरचे अगत्याने गेले. व्हयजी, तू जा तुझ्या कामाला. शक्तिसिंह आपल्या रूममध्ये आला. त्याने पुन्हा आपला फोटो हातात घेतला. त्यावरचे ओठाचे ठसे त्याला अस्वस्थ करू लागले. त्याला नुपूरचा भयंकर राग आला. ही पोरगी आहे तरी काय? आपल्याबद्दल तिच्या मनात कमालीचा राग, तिरस्कार आहे. तर मग हे काय आहे? आणि का? कशासाठी? दुसऱ्याच्या भावना दुखावणे एवढाच हिला उद्योग आहे की काय? या मुली मुखवटे चढून वागतात कशा? बोलायचे एक, वागायचे दुसरे. दुसऱ्याने समजायचे तरी काय? नुपूर, तुमचं नाव मनात घोळत राहते, पण मी त्याचा उच्चार माझ्या मनाशीही करीत नाही. तुम्हाला उपकाराची जाणीव नाही आणि जो असा असतो तो माझ्या दृष्टीने माणूस म्हणण्याच्या लायकीचा नसतो. आणि तुम्ही त्यातला आहात. त्यापेक्षाही भयंकर आहात. कारण तुम्ही समोर खूप गोड बोलता आणि पाठीत खंजीर घालता. अशा व्यक्तीचा वास्तविक विचार करण्याचा माझा स्वभाव नाही. तरीही तुमचा विचार डोक्यातून जात नाही. किती वेळा आपणच आपला धिक्कार करतो, तरीही तुम्ही आठवता. बहुतेक चांगल्या गोष्टीचा जास्त मी विचार करीत असतो, तसाच वाईट गोष्टीचा करीत असणार. आतापर्यंत वाईट घटनाही घडल्यात आयुष्यात, पण त्याचा आपण असा विचार कधीच केला नाही. मग नुपूर यांचा का करतो एवढा विचार? ते 3 दिवस
त्यातले कित्येक प्रसंग मनावर ठसले, विसरता येत नाही. उलट मनात हळूवार जाणवून जातात. आणि रिचा म्हणाली, ते आठवले म्हणजे मनाची तळमळ होते, देहाची लाही होते. आपण पुन्हा पुन्हा ठरवतो त्यांना विसरायचे, पण पुन्हा त्या हृदयातून डोकावतात आणि डोळ्यात सामावून जातात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. त्यात इथे येऊन पुन्हा त्यांनी आपल्या हृदयाचा तळ घुसळला. का म्हणून आपण त्यांना आवडत नाही? तर का त्यांनी आपल्या पोठोचे चुंबन घेतले? एकदा नव्हे तर कित्येक वेळा. कोणत्या भावना होत्या त्यांच्या मनात? आपण त्यांना आवडत नसताना असे केलेच कसे? त्यांना जाब विचारायलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्या मनाला शांतता लाभणार नाही. शक्तिसिंहाचे मन हिंदकाळत होते. काय करू नि काय नको असे त्याला झाले होते. नुपूरविषयी खूप राग मनात दाटत होता. तिने ते कृत्य का केले हे त्याला जाणून घ्यायचे होते. ते तिला भेटल्याशिवाय समजणार नाही असा विचार करून त्याने त्या रागातच फोटो आणि बायजाने दिलेली पत्रिका घेतली आणि त्याने त्याच्या जीपला स्टार्टर मारला. गाडी वेगाने निघाली. बायजाला समजले होते, शक्तिसिंह रागात आहे. पाहुणेबाईवर आधीच सरकारांचा राग होता आणि त्या रागात तो बाहेर गेलेला पाहून तिला काळजी लागली. आपण असा अचानकपणे पुण्याला जाण्याचा निर्णय कसा घेतला हे योग्य नाही हे कळतंय, पण वळत नाही. म्हणतात तशीच आपली अवस्था झाली आहे. आता जे काही व्हायचे आहे ते होऊन जाऊ दे. मनाला शांतता मिळणार असेल तर काहीही करायची तयारी आहे आपली. शक्तिसिंह मनाशी विचार करीत होता. गाडीने चांगला स्पीड घेतला होता. आपण काय करतो हे ते योग्य की अयोग्य हेही तो मनात आणत नव्हता. मनात फक्त एकच होते, याचा तिला जाब विचारायचा. तो कुठेही थांबला नाही, ना चहा घ्यायला, ना पाणी प्यायला, ना जेवायला. त्याची तहानभूक हरवली. त्याला एकच ध्यास लागला होता, तिला भेटायचे आणि विचारायचे. त्याने पत्रिकेवरील पत्त्याची 1-2 ठिकाणे चौकशी केली आणि त्याला तो बंगला दिसला. दुपारची 4 वाजण्याची वेळ होती. त्याने गाडी बाहेर रस्त्यावरच पार्क केली. फोटो घेऊन तो उतरला. बंगल्यात चहाची वेळ असल्याने बायका किचनमध्ये चहाच्या तयारीत होत्या. या क्षणी कोणीच पुरुष मंडळी घरात नव्हते. पायलला तो येताना दिसला. याला कुठेतरी पाहिल्याचे तिला आठवत होते. तोच त्याने म्हटले, नुपूरला भेटायचे आहे. तुम्ही वर तिच्या रूममध्ये जा. जिन्याने गेल्यानंतर डावीकडची पहिलीच रूम. थँक्स. शक्तिसिंह भराभरा जिना चढला. दार उघडेच होते. तरीही त्याने दारावर नॉक केले. नुपूर बेडवर काहीतरी करीत बसली होती. वरनं बघताच ती म्हणाली, कम इन यार. तिला वाटले होते जवळचे कोणी आले, पण आपल्या कम इनवर अजून कसे कोणी बोलले नाही. तिने समोर पाहिले. समोर साक्षात शक्तिसिंह उभा होता. शक्तिसिंह तिला खूप वेगळा वाटला. तिच्या लक्षात आले, याने दाढीचे वाढलेले केस कापले. बिन दाढीचाही हा छान दिसतोय. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. नुपूरने स्वतःला सावरले आणि ते आश्चर्याने म्हणाले, तुम्ही तुम्ही माझ्या लग्नाला याल याची अपेक्षा नव्हती. तुमचा विचार बरोबर आहे. मी लग्नाला आलो नाही. म्हणजे मी एक जाब विचारायला आलो आहे. जाब? कसला जाब? ह्याचा. शक्तिसिंहाने हातातील फोटो नुपूरकडे पुढे केला. नुपूरला काय बोलावे समजेना. तिच्या डोळ्यासमोर तो क्षण चटकन निघून गेला. पण ते त्याला कसेच समजले. मी समजले नाही. तुम्ही आधी बसा. काय बोलायचे बसून बोला. मी पाणी घेऊन येते. ती त्याच्या समोरून पुढे जाणार. एवढ्यात त्याने तिचा दंड पकडला आणि तो रागात म्हणाला, मी इथे पाणी प्यायला किंवा बसायला आलो नाही. मला जे विचारायचे होते ते मी विचारले. मला उत्तर पाहिजे. पण मला तुमचा प्रश्न समजला नाही. न समजायला काय झाले? हे ठसे तुमच्याच ओठांचे आहेत ना? त्याने फोटो तिच्या अगदी जवळ धरला. नुपूरच्या आता लक्षात आले, आपण केलेली कृती याला कशी समजली. तिला काय बोलावे सुचेना. त्या दिवशी
त्या क्षणी झालेली भावनांची रसमिसळ ती कशी त्याला सांगणार होती? आता या क्षणी तिलाही प्रश्न पडला होता, ती कृती आपल्याकडून झालीच कशी? नुपूरला निरुत्तर पाहून तो चिडला आणि रागाच्या भरात ताडताड बोलू लागला. त्याचे एक एक शब्द तिच्या जिव्हारी लागत होते. काहीतरी बोलावे, त्याचा गैरसमज दूर करावा तिला तीव्रतेने वाटले, पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आणि त्या उलट शक्तिसिंह तोंडात येईल ते बोलत होता. तिला ऐकणे जड झाले. तिने कानावर हात ठेवले आणि ती कशीबशी म्हणाली, तुम्ही मला समजता तसे काही नाही. मग कसे आहे? नुपूरला रडू कोसळले. ती रडू लागली. एकावर एक हुंदके येऊ लागले. त्याच्याकडून असे बोलणे ती सहन करू शकली नव्हती आणि जे सांगायचे होते तेही सांगू शकली नाही. ती हताश झाली होती. ती स्वतःला सावरू शकत नव्हती हेच खरे. उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून हे रडण्याचे नाटक? शक्तिसिंह म्हणतात आम्हाला. तुमचे हे फोटोवरचे ठसे पाहून विरघळणारे आम्ही नव्हे. त्याने तो फोटो धाडकन फेकला तिच्याकडे. फोटो फ्रेम खाली पडली. खडकन आवाज झाला आणि काचेचे तुकडे इस्ततः पसरले. त्या आवाजाने नुपूर जास्तच दचकली, घाबरली आणि तिच्या रडण्याचा आवाज मोठा झाला. शक्तिसिंहाने तिच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि तो त्या खोलीबाहेर पडला. पायल जिन्यावरून वर येत होती. तिला क्रॉस करून शक्तिसिंह निघून गेला. त्याला रागात पाहून पायलला आश्चर्य वाटले. तिने नुपूरच्या रूममध्ये प्रवेश केला. नुपूरला धाय मोकलून रडताना पाहून ती तिच्या जवळ जाऊ लागली. तिच्या खाली पडलेली फोटो फ्रेम दिसली. तिला खाली पडलेली फोटो फ्रेम दिसली. पसरलेले काचेचे तुकडे दिसले. काहीतरी घडले आहे याची तिला कल्पना आली. ती नुपूर जवळ गेली. नुपूर, काय झाले? रडतेस का? कोण होता तो? असे प्रश्न करीत पायलने नुपूरला बेडवर बसवले. नुपूर, शांत हो, रडू नकोस. खाली पाहुणे बरेच गोळा झाले. त्यांना उगाच काही बाई शंका येईल. शांत हो. पायल तिच्या पाठीवरून हात फिरू लागली. मायेच्या स्पर्शाने नुपूरला जास्तच भरभरून आले. नुपूर, शांत हो म्हणत पायल उठली. तिने दार लावून घेतले. कोपऱ्यातला झाडू घेऊन ती काचा गोळा करू लागली. नुपूर अजून रडत होती. काचा गोळा करून पायलने डस्टबिनमध्ये टाकल्या. हात धुवून ती नुपूर जवळ आली. नुपूर अजूनही रडत होती. नुपूर, कोण होता तो? कुठेतरी पाहिल्यासारखे वाटला. ते शक्तिसिंह होते. नुपूरने रडतच उत्तर दिले. शक्तिसिंह? पण त्याला तर दाढी आहे ना? अच्छा, म्हणून मी ओळखले नाही. दाढी असती तर मी नक्की ओळखले असते. तू शांत हो आणि मला सांग, तू इथे कशाला आला होता आणि या फोटोची काय भानगड आहे? नुपूर हळूहळू शांत झाली. कोणाला तरी मनाचे सांगावे असे तिला वाटत होतेच. त्यात आजचा हा गोंधळ. पायल, शक्तिसिंहाचा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता रिचामुळे. रिचाने त्याने रिचाने त्याने सांगितले होते, मी त्याला नाव ठेवते, त्याला वाईट साईड बोलते, त्याच्याबद्दल अनुद्गार काढते. साहजिकच आहे ग त्याला राग येणे. तो माझ्यावर रागवला. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला किती वेळा वाचवले हे मला एकटीलाच माहिती आहे. त्यामुळे मी जाणू शकते रिचाचे बोलणे ऐकून त्याला काय वाटले असेल आणि त्याचा गैरसमज दूर व्हायला पाहिजे म्हणून एवढ्या घाई गडबडीतही मी पत्रिका देण्यासाठी गेले होते. पण माझे दुर्दैव, तो घरी नव्हताच. माझी ट्रीप खऱ्या अर्थाने वाया गेली होती. हे सगळे खरे, त्याचा गैरसमज झाला वगैरे, पण हा त्याचा फोटो तो इथे फेकून का गेलाय? नुपूरला समजेना काय सांगायचे. ती गप्प झाली. अगं सांग ना, का फेकला त्याने हा फोटो? आणि तू एवढी रडत का होती? तो तुला काही बोलला का? बोलला, अगं खूप बोलला. त्याचा एक 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 शब्द माझे हृदय चिरून जात होते. सहन होत नव्हते ग मला. पुन्हा कंठ भरून आला नुपूरचा. फोटोच्या आधी सांग, पायलने हट्ट धरला. पायल, मी गेले होते त्याचा गैरसमज दूर करायला. तो नव्हता. मला काही सुचेना. ती रात्र मी त्याच्या रूममध्ये घालवली. समोर
त्याचा हा हसरा फोटो होता आणि मी वेड्यासारखी त्या फोटो घेऊन त्याच्याशी जे काही बोलायचे होते ते मी फोटोला सांगत बसले. ओ नुपूर, पायलला वाईट वाटले. मी खूप बोलले, मनातले सगळे सांगितले. त्या फोटोला वाचा असती तर त्याने सर्व सांगितले असते. पण तो बिचारा निर्जीव आहे. अगं पण तुझे आणि त्या फोटोचे झालेले हितगुज त्याला कसे समजले? तीच तर माझी चूक झाली. काय केलेस तू? दुसऱ्या दिवशी त्याची मुलगी तेजू तिने लिपस्टिक लावून देण्याचा आग्रह धरला. मी तिला लिपस्टिक लावली. मग तिने मला स्वतःलाही लिपस्टिक लावून घेण्याचा आग्रह केला. लाल डार्क लिपस्टिक होती ती. मी लावली आणि निघताना त्या रूममध्ये सामान आणायला गेले. बेडवर फोटो होता त्याचा. तो फोटो मी घेतला आणि आणि काय नुपूर? अगं सांग ना. आणि निरोप घेताना त्या फोटोचा मी किस घेतला. एकदा नव्हे 2-4 वेळा. किस फोटोचा? होय ग. पुन्हा भेटणार नाही ही भावना एवढ्या तीव्रतेने मनाला व्यापून गेली होती की मी याचा अर्थ कळतोय काय तुला? यात आणि कसला अर्थ आलाय? कोणी उगाच कोणाला किंवा फोटोला किस करीत नाही. मनात त्याबद्दल प्रेम असावे लागते. प्रेम? नुपूर आश्चर्याने म्हणाली. तू प्रेम करतेस त्याच्यावर? कसे शक्य आहे? नाही, मी नाही प्रेम करत त्याच्यावर. मग काय? तो आवडतो मला. बरं बाई आवडतो हे तरी खरे आहे. अगदी खरे. मला असे वाटते तुझे मन तुला समजत नाही. ते मला माहिती नाही. आणि एक त्याने तरी त्या कारणासाठी एवढे रान कशाला उठवले? म्हणजे टाकायचे होते ओठाचे ठसे पुसून. त्यासाठी एवढ्या लांब येऊन एवढा तमाशा करण्याची काय आवश्यकता होती? अगं न समजल्यासारखे काय करतेस? मला समजले नाही. त्या शक्तिसिंहालाही तुझ्याबद्दल काहीतरी वाटते म्हणून तो एवढ्या लांब आला. मला माहिती आहे ना, त्याला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो. तिरस्कार वाटला असता तर तो एवढ्या लांब आला असता? हे बघ पायल, मला ते काही समजत नाही. मला या क्षणी एवढेच माहिती आहे की त्याचा गैरसमज दूर झाला पाहिजे. त्यासाठी तुला त्याच्याकडे जायला पाहिजे. पण आता कशी जाणार मी? कोणाला न सांगता पटकन? आईला समजले तर? मी आहे, मी सांभाळून घेईन. फक्त मोबाईल फोन विसरू नकोस. सोबत असू दे. तसेच काही असेल तर मी फोन करेल. जाऊ म्हणतेस? जा गं, आता जास्त विचार करू नकोस. नुपूर उठलीच. तिने तोंडावर पाणी मारले. घाईने पावडर टिकली लावली आणि ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. नुपूरने रिक्षा थांबवली. पत्ता सांगितला. ती विचार करीत होती. आपण निघालोय, पण तो जयकडे असेल ना? आणि असला तरी आपल्याला जे बोलायचे ते आपण बोलू शकणार का? बोलायला पाहिजे. मगाशीच बोलायला पाहिजे होते. आपण वेड्यासारखे नुसते रडत बसलो. देवा रे, आता मला शक्ती दे. मनातले सगळे बोलता येऊ दे. नुपूर देवाला विनवत होती. तिने मनाशी पक्का निर्धार केला. मनातले सर्व बोलायचेच. आता तिच्या मनातला संभ्रम दूर झाला. रिक्षावाला विचारित होता, आता कुठे घेऊ? समोरचा बंगला. बस इथेच थांबवा. ती उतरली. पैसे देऊन तिने बंगल्यात प्रवेश केला. समोरच नेहमीचाच नौकर दिसला. अरे जय आहे? नाही, बाहेर गेले. आईसाहेब, आबासाहेब, अक्कासाहेब आणि दाजीसाहेब सगळेच बाहेर गेले. दादासाहेबही गेलेत? नाही, ते आहेत. थोड्या वेळापूर्वीच गावावरून आले. कुठे आहेत? जयसाहेबांच्या रूममध्ये. ठीक आहे. नुपूर जयच्या रूम जवळ गेली. दार लावलेले होते. तिने नॉक केले. शक्तिसिंहाने दार उघडले. नुपूरला समोर पाहून त्याला आश्चर्य वाटले. ती यावेळी इथे येईल हे स्वप्नातही त्याला वाटले नव्हते. जय नाही घरात. माहिती आहे. मी तुम्हालाच भेटायला आले. मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. ठीक आहे. तुम्ही बोलू नका. मगाशी बरेच बोलला. आता मी बोलते. नुपूरला आश्चर्य वाटले. आपण एवढे बोलू शकलो. पण त्याच्या पणकडे दुर्लक्ष केले तिने. ती सरळ रूममध्ये आली. शक्तिसिंह म्हणाला,
जे बोलायचे ते चटकन बोला आणि निघा इथून. नुपूरला आता मात्र राग आला. याला थोडेही सरळ बोलता येत नाही. तीही रागाने म्हणाली, तुमच्यासारखी हलक्या कानाची माणसे पाहिली नव्हती मी. आम्ही हलक्या कानाचे? त्याच्या आवाजात जरब होती. मग काय म्हणायचे तुम्हाला? रिचाने काही सांगितले आणि ते तुम्ही खरे मानले? मानले ना. खोटे काय होते त्यामध्ये? मी तुम्हाला रागाने त्या दिवशी थोबाडीत मारली होती. ते तुम्ही सांगितले नव्हते? सांगितले होते. दलदरीचा प्रसंग सांगताना सांगितले होते. पण मी ज्या प्रकारे सांगितले होते ते तिने सांगितले नसणार. आणि त्यांनी दुसरे सांगितले तेही खरे होते. नाही म्हणत नाही मी. पण ते सर्व तुमचे आणि माझे पहिले भांडण झाले तेव्हा बोलले होते. तेव्हा मला तुमचा स्वभाव आणि तुम्ही दोन्ही आवडले नव्हता. तेव्हाचे होते ते. आणि आता? आता काय मत आहे माझ्याबद्दल ते तरी कळू द्या. काय सांगू तुम्हाला? कदाचित मी व्यवस्थित सांगूही शकणार नाही आणि तुम्ही समजावूनही घेऊ शकणार नाही. असे काय आहे? कळू द्या आम्हाला. मी मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्हाला त्या फोटोवरचे फक्त माझ्या ओठांचे ठसे दिसले. माझे त्यावरचे वाढलेले अश्रू तुम्ही पाहिले नाहीत. नाहीतर माझी कथा, मनाची व्यथा तुम्हाला समजली असती. तुम्ही सांगा, कळू द्या आम्हाला. तुमच्या गावावरून आल्यापासून मी पूर्ण बदलले. माझी स्वप्न तुमच्या गावाभोवती आणि त्याही पेक्षा तुमच्या भोवती फिरू लागली. माझा दिवस तुमच्या नावाने सुरू होतो आणि तुमच्या नावावर संपतो. खाता पिता उठता बसता प्रत्येक क्षणी तुम्ही आणि तुम्ही असता. उद्या लग्न आहे माझे. परागची स्वप्न कधी बघितलीच नाही. त्याऐवजी तुम्हीच. नुपूरचा कंठ भरून आला. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. ती रडू लागली. शक्तिसिंह तिच्याकडे पाहत होता. आपण एकतो आहोत ते खरे की रिचाने सांगितलेले? त्या आपल्यासमोर रडत आहे आणि त्यांच्या या भावना. आणि आपण तरी काय? ते 3 दिवस आणि त्यानंतर त्यांना कुठे विसरू शकलो? रिचाने गैरसमज करून दिला तेव्हा नुपूरचा केवढा राग आला त्यानंतर. रागाने का होईना, पण त्यांची आठवण एक दिवस झाली नाही असे नाही. त्या रडत आहे. आपण काय करायचे? शक्तिसिंहाला आपल्या स्वतःच्याही भावना समजल्या होत्या. एवढ्या दूर तहान भुकेची पर्वा न करता आलो. कशासाठी? का? त्याचे डोळे भरून आले आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. त्याच्या सगळ्या भावना त्या नावात आणि त्याच्या आवाजात सामावून गेल्या होत्या. नुपूरने त्याच्याकडे पाहिले. त्याने आपले दोन्ही भाऊ पसरले. कुठला आणि कसलाही विचार न करता नुपूर त्याच्याकडे धावली. त्याच्या मिठीत विसावली. नुपूरला शक्तिसिंहाच्या स्पर्शात आधार वाटला. प्रेम, हळवेपणा सारं काही होतं त्या स्पर्शात. तिला शक्तिसिंह म्हणाला, नुपूर, आता तरी कळल्या तुमच्या भावना तुम्हाला? नाही, काही समजले नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही प्रेम करता आहात आमच्यावर. प्रेम आणि तुमच्यावर? त्याच्या मिठीतून दूर होत नुपूर म्हणाले, हो, प्रेम करता आहात. मुळीच नाही. मला वेड लागले. तुम्ही विवाहित आहात. एका मुलीचे बाप आहात. आणखीन एकाचे होऊ घालताय. हे सर्व माहिती असूनही मी प्रेम करेल तुमच्यावर? नुपूरच्या आवाजात अजिबात जीव नव्हता. ती पुढे म्हणाली, पाहिलं आहे ना, ती देखील मगाशी म्हणाली. म्हणे मी तुमच्यावर प्रेम करते. नाही करत? त्यांनी हळुवारपणे विचारले. नाही म्हणजे करते असेच ना? पण ते पाप आहे. माझे उद्या दुसऱ्याशी लग्न होणार आहे. प्रेमाला वेळ, काळाचे, वयाचे, परिस्थितीचे कशाचेच बंधन नसते. मग मला माहिती आहे. अरे हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आम्ही विवाहित नाहीत आहोत. बॅचलर आहोत. बॅचलर? आणि तुम्ही? नुपूरने घाईने विचारले. होय, आमचे लग्न झाले होते ते खरे. पण त्याच दिवशी समजले आमची पत्नी आई होणार आहे. आणि मग आम्ही त्यांना कधी आमची पत्नी म्हणून मानले नाही. ती मोठी कहाणी आहे. सांगू निवांत. थोडक्यात आमचा मागच्याच वर्षी डायव्होर्स झाला आहे आणि
तुमच्याच प्रमाणे थोडे उशिरा आमच्याही लक्षात आले आणि तो थांबला. काय समजले तुम्हाला? आम्हीही तुमच्यावर प्रेम करतोय हे खरे? आनंदित होत नुपूरने विचारले. अगदी खरे. आणि तुम्ही? शक्ती. नुपूरच्या तोंडून शब्द बाहेर पडले. पुढे तिला काही बोलताही आले नाही. पण दोघांनाही एकमेकांच्या भावना समजल्या होत्या. दोघांनाही आश्चर्य वाटत होते. त्याचवेळी येताना बाहेरच्या खिडकीत ठेवलेला नुपूरचा फोन खणखणू लागला. तो घेण्यासाठी नुपूर वळली. तेवढ्यात शक्तिसिंहाने तिचा हात पकडला. फोन वाजतोय, वाजू देत. महत्वाचा निरोप असणार, असू देत. आम्हाला जे सांगायचे तेच ऐकल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. काय सांगणार आहात? तुम्हाला आम्ही आमच्या आयुष्यातून बाहेर जाऊ देणार नाही. म्हणजे आम्ही या क्षणी तुम्हाला लग्नाची मागणी घालतो आहोत. पण मी कसा स्वीकार करू? थोड्या वेळाने मला हळदी लागणार आहेत. घरच्यांना मी काय सांगू? जे काही करायचे ते आम्ही करू. फक्त एवढेच सांगा, आमच्याशी लग्न करायला आवडेल तुम्हाला? शक्ती. तसे होईल? घडेल तसे? हलकेच विचारले तिने. नक्की घडेल. पुन्हा बाहेरचा फोन खणखणू लागला. नुपूर बाहेर निघणार तेवढ्यात तिचा फोन नुकताच आलेल्या जयने उचलला. तो काही बोलणार एवढ्यात पायलचा आवाज आला. नुपूर, अगं फोन का उचलीत नव्हतीस? हे बघ, आता लवकर निघून ये. कासार चुडा भरायला आले आहे. इतर बायकांच्या बांगड्या भरणे सुरू आहे. तू लगेच निघ. हॅलो, जय हियर. मी नुपूरला निरोप देतो. मी आताच आलोय. जय, तिची भेट व्हायची आहे. अजून तिची भेट व्हायची आहे. लवकर पाठवा तिला. लगेच पाठवतो. फोन बंद झाला. जयने हाक मारली. नुपूर, वेअर आर यू? जय आला. चला बाहेर जाऊया, घाईत नुपूर म्हणाली आणि ती चटकन बाहेरच्या हॉलमध्ये आली. नुपूर, तू यावेळी इथे कशी? हॉलमध्ये येणाऱ्या शक्तिसिंहाला पाहत जय म्हणाला, दादासाहेब, तुम्ही कधी आलात? नुपूर, आमची सगळी फॅमिली तुझ्या लग्नाला आली आहे. नुपूर, पायलचा फोन होता तुझ्या सेलवर. तुला लगेच घरी बोलावले आहे. कासार चुडा भरण्यासाठी आला आहे. त्या चुडा जरूर भरतील, पण परागच्या नावाने नाही. शक्तिसिंह म्हणाला. मी नाही समजलो. नुपूर, काय भानगड आहे? जय, ते आमच्या नावाचा चुडा भरणार आहेत. दादासाहेब, नाही, त्यावेळी नको ती थट्टा काय करता आहात? जय, आम्ही थट्टा करीत नाही. एक सांगा, तुम्हाला वहिनी साहेब म्हणून या नुपूर पसंत आहेत ना? नुपूर, काय म्हणतात दादासाहेब? जय, ते म्हणतात तसे होईल. नुपूरने काकुळतीला येत विचारले आणि जय स्तंभित झाला. अरे, इथे काय चालले? कोणी समजावून सांगेल? जय, आम्हा दोघांचे प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्हाला लग्न करायचे आहे. तू मदत करशील? शक्तिसिंहाने सरळ सांगितले. त्याचे न पटल्याने जयने नुपूरला विचारले, नुपूर, दादासाहेब म्हणतात ते खरे आहे? जय, खरे आहे रे, पण आता काय करावे समजत नाही. तुझी तयारी आहे त्यांच्याबरोबर लग्न करायची? पुन्हा आश्चर्याने जयने विचारले. होय रे, पण कसे जमणार ते? तुझी तयारी आहे तर ते नक्की जमणार. जयने नुपूरचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. त्यावर तो थोपटत म्हणाला, हे जमले कधी? माझा तर अजूनही विश्वास बसत नाही. आमचाही बसत नाही. एकाच वेळी नुपूर आणि दादासाहेब म्हणाले. जयने दादासाहेबांना मिठी मारली. दादासाहेब, या नुपूरपेक्षा दुसरी चांगली वहिनी मला शोधून मिळाली नसती. आम्हालाही त्या अगदी अवचित भेटल्या आणि मलाही तुम्ही असेच अवचित भेटला. तिघेही मोठ्याने हसले. जे सांग ना, काय करायचे? नुपूर म्हणाली. सगळ्यात प्रथम आमच्या घरच्यांना तयार करायला पाहिजे आणि नंतर तुमच्या घरच्यांना कळवायला पाहिजे. दोन्हीही अवघड आहे. तिसरा कोण विसरतोस तू? परागचे काय? जय, परागचा प्रश्न सुटेल असे वाटते. तो कसा? आमची पायल
म्हणजे अरे, पराग प्रथम तिलाच बघायला आला होता. तिलाही त्याने पसंत केले होते. पण माझे 4 गुण तिच्यापेक्षा जास्त जमले, म्हणून मला पसंती दिली. अरे, आमची काकू आज सुद्धा सारखी म्हणते, पायलला आलेले स्थळ नुपूरने पटकावले. म्हणजे तू नकार दिला तर त्या दोघांचे होईल. मला वाटते बरे होईल. आधी तू पायलला बोलावून घे इथे. अरे, पण ती कशी येईल? तिला यावेच लागेल आणि मी अंकुरला फोन करून बोलावतो. जे आणि तुमच्या घरचे नाही म्हणाले तर? ते आमच्याकडे लागले. तू आधी पायलला बोलव. नुपूरने पायलला फोन लावला. हॅलो पायल, तू जयकडे ताबडतोब निघून ये. नुपूर, आधी तू इथे ये. काकू मला ओरडायला लागल्यात. नुपूरला बोलावून घे म्हणून. पायल, मला पराग बरोबर लग्न करायचे नाही, म्हणून म्हणते. तू लगेच निघ. अंकुरबाईला बोलावून घेते. आलेच मी. घरात काही बोलू नकोस. लगेच निघते. काही बोलत नाही. थोड्याच वेळात पायल पोहोचली. तिच्या पाठोपाठ अंकुर पोहोचला आणि मग शक्तिसिंह, जय, अंकुर, पायल, नुपूर 5 जणांनी या विषयावर चर्चा केली. अंकुरला आधी नुपूरचा राग आला होता, पण नंतर त्याने तिला समजवून घेतले. पायलने पराग बरोबर लग्नाला होकार दिला. पराग तिला प्रथम दर्शनीच आवडला होता. हे सर्व आता मोठ्यांच्या कानावर घालायचे होते. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.